या ठिकाणी आपण एक डायोड कसा चेक करायचा बघतोय। डायोडवर एका बाजूला चंदेरी रंगाचा गोल पूर्ण पट्टा असतो दिलेला। या ठिकाणी बघा, हे त्याची एन टाईप सेमीकंडक्टर बाजू आणि ही त्याची पी टाईप सेमीकंडक्टर बाजू। पी टाईप सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि एन टाईप सेमीकंडक्टरला निगेटिव्ह व्होल्टेज दिल्यानंतर तो फॉरवर्ड बायसिंग होतो। आता या ठिकाणी या मीटरच्या प्रोबमध्ये लाल प्रोबमध्ये निगेटिव्ह व्होल्टेज असतं आणि काळ्या प्रोबमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज असतं। ज्यावेळी आपण रेझिस्टन्स रेंजवर असतो त्यावेळी काळ्या प्रोबमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि लाल प्रोबमध्ये निगेटिव्ह व्होल्टेज। मग पॉझिटिव्ह व्होल्टेज मी पी टाईप बाजूला देतो आणि निगेटिव्ह व्होल्टेज मी एन टाईप बाजूला देतो, आपल्याला डिफ्लेक्शन मिळेल। प्रोब चेंज केल्या की डिफ्लेक्शन मिळणार नाही। बघा, डिफ्लेक्शन मिळत नाही, या पद्धतीने डिफ्लेक्शन मिळतं आहे। म्हणजे हा डायोड चांगला आहे। फॉरवर्ड बायसमध्ये डायोड आपल्याला कंटिन्युटी दाखवतो, रिव्हर्स बायसमध्ये दाखवत नाही। डायोडचा अजून एक प्रकार झिनर डायोड। या ठिकाणी एक छोटासा झिनर डायोड आहे। याच्यावर सुद्धा एका बाजूला काळ्या रंगाची पूर्ण रेषा आहे, काळ्या रंगाची, दुसऱ्या बाजूला काय नाही। म्हणजे ही बाजू त्याची एन टाईप सेमीकंडक्टरची बाजू। आता याला सुद्धा मी त्याच पद्धतीने चेक करतोय। डिफ्लेक्शन मिळेल, प्रोब चेंज केल्या डिफ्लेक्शन मिळणार नाही। याचा अर्थ हा चांगला आहे। म्हणजे झिनर डायोड, साधा डायोड, रेक्टिफायर डायोड हे आपण याच पद्धतीने चेक करतो। LED असेल तर आपल्याला पेटलेला दिसेल, लाईट एमिटिंग डायोड असेल तर आपल्याला तो पेटलेला दिसेल।